calorific value, in which gross calorific value and net calorific value. These both points are over. From LCV or NCV, we also learn about its formula and its unit. Then next point is the determination of calorific value of solid or non-volatile liquid by the bomb calorimeter. आता आपण कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे काय पाहिलं, ठीक आहे, त्याचे टाइप्स पण स्टडी केले. आता हे कसं फाइंड आउट करायचं? कॅलरीफिक व्हॅल्यू दोन टाइप्सचे असतात, जीसीव्ही असतात आणि एनसीव्ही. ठीक आहे, तर हु विल डिस्कस द जीसीव्ही फ्रॉम बॉयज एक्सेप्ट प्रथमेश. केशव आहे का? ग्रॉस हा, कॅलोरी ठीक आहे, ओके. सांग, गोपाळ सांगेल. ठीक आहे, सांग. ग्रॉस GC, कॅलोरी हा. व्हॅल्यू. एवढंच का? त्यात काय असतं ते सांगायचंय, डिस्कस करायचंय, फक्त डिस्कस करायला सांगितलंय. फक्त विचारलंय का की काय आहे ते, व्हॉट इज मीन म्हटलं तर. मुलांमध्ये डिस्कस कोण करेल? Total GC. amount of heat obtained on complete combustion of unit mass or volume of full ESTP on cooling the product of combustion to 50 degrees Celsius. येस, कुलिंग द प्रोडक्ट्स जर आलं, ठीक आहे, त्या डेफिनेशन मध्ये आपण काय करतो जीसीव्ही मध्ये? प्रोडक्ट्स कूल करून. जीसीव्ही ही कशी आहे कन्सेप्ट? थेरोटिकल आहे का प्रॅक्टिकली आहे का एक्सपेरिमेंटली बेस्ड कन्सेप्ट आहे? कशी आहे ती? थेरोटिकली. थेरोटिकली. आणि एनसीव्ही कशी आहे? प्रॅक्टिकल बेस्ड आहे, है का नाही? ओके. नंतर याच्यामध्ये हायर व्हॅल्यू कोणाची असते? जीसीव्ही ची आहे का एनसीव्ही ची? जीसीव्ही. जीसीव्ही आहे की नाही? जीसीव्ही हा हायर असतो. फॉर रिलेशन काय? द रिलेशनशिप बिटवीन द जीसीव्ही अँड एनसीव्ही इज जीसीव्ही इज इक्वल टू NCV plus in the bracket 9 into H into 9 into latent heat of water. hydrogen latent heat of water. latent heat of water. ठीक आहे. The value of latent heat of water is, what is the value of latent heat of water? The value of latent heat 587 587 unit 457 kilojoule. kilojoule per unit Calorie per gram. Calorie per जूल पर के नाही. पहा 587 असेल तर त्याचे युनिट सांगा. calorie per gram. कॅलरी पर ग्रॅम आहे की नाही? आणि जर किलोजूल पर ग्रॅम असेल तर 2450. किलोजूल नाही, फक्त किलोजूल आहे, ठीक आहे. किलोजूल मध्ये असेल तर 2450. ठीक आहे. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ लॅटेंट हीट ऑफ वॉटर. ठीक आहे. आपण कुठपर्यंत रायटिंग कम्प्लीट केले याचं मला सांगा जरा. 10 characters. 11 नो मॉइश्चर झाले मॅम. 12 पासून राहिलंय. नो मॉइश्चर झालं, इथून राहिले सगळं का? हा, बरं, ठीक आहे. म्हणजे अगोदर आपण लिखाण कम्प्लीट करू याचं, नंतर आपण एक्सप्लेन करू पुढचा पार्ट. ठीक आहे. तर होलाटाईल मॅटर लिहिलं का? हे नाही लिहिलं ना? नो मॅम. बरं, लिहा, इथून स्टार्ट करा. 12th होलाटाईल मॅटर. राईट डाऊन the portion of the fuel which lives in in product gases, without burning is
known as volatile matter. Is known as volatile matter. Next, volatile matter elongates. Volatile matter elongates flame, comma, decreases flame temperature. Decreases flame temperature. And decreases CV. And decreases CV. Next, yeah. A good fuel does not contain any volatile matter. A good fuel does not contain any volatile matter. Next, if the combustion if the combustion if the combustion of a fuel is carried out in the presence of insufficient air, in the presence of insufficient air, then smoke is rich with volatile matter. Then smoke is rich with volatile matter. Is it over? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay. Now draw a table of 1, 2, 3, 4, 5 columns. Okay. Serial number. First one is the serial number. Second one criteria. Third is the solid fuel. Fourth for the liquid, and last one is the gaseous fuel. ठीक आहे. असं एक 5 कॉलमचा एक टेबल ड्रॉ करा.
किती पॉइंट्स लागतील आपल्याला 13. तर याच्यामध्ये एक एक लाईनचा गॅप ठेवा आणि मग 13 इंटू 2 करा. 26 लाईन्सचा करा. टेबल सगळं कंप्लीट करा. टेबल झाले की मला सांगा, कंप्लीट झाले की तुमचे. Is it all? No, ma'am. Okay.
Completed, ma'am. Okay. Next. Ma'am, wait a second. लिहा लवकर. Completed, ma'am. Okay. Read the next slide. Calorific value. Read the definition. The amount of heat obtained. अगोदर लिहिली का आपण सुरुवातीला कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये डेफिनेशन पहा बर. लिहिली असेल तर नको लिहू. नाही लिहिली आहे की नाही. हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हटले. कॅलोरिफिक व्हॅल्यूचे डेफिनेशन नाही लिहिलेली. राईट डाऊन हिअर नाव. Definition: the amount of heat obtained on complete combustion of unit mass or volumes. Unit mass or volume. Volume म्हणा, volume. Yes नको त्याला. Unit mass or volume. Fuel at STP. Fuel at STP. Next. Types of calorific values. Types of calorific value. Types of calorific value. Next. First, gross calorific value. Short form GCV/HCV. High calorific value किंवा gross calorific value. And second one is the net calorific value. Net calorific value. NCV/LCV. NCV/LCV. Is it over? Yes, ma'am. Next. Write down the first gross calorific value oblique high. In which, write the first sentence. Fuel contains some hydrogen bonded fuel contains some hydrogen, comma, put the comma here, comma, bonded to carbon atoms. Fuel contains some hydrogen, comma, bonded to carbon atoms.
bonded to carbon atoms. Next, when fuel is burned, hydrogen forms water vapors. Hydrogen forms water vapors. The water vapor, if cooled, the water vapors, if cooled, we get certain amount of heat. We get certain amount of heat. Next, as the water has high latent heat, as the water has high latent of heat, किंवा latent heat of म्हणा 2450 joules per gram, or 5T7 calories per gram. Okay. Next, so we get some heat directly. So we get some heat directly by combustion of fuel and in addition we get certain amount of heat by cooling up to cooling up to 15 degrees Celsius. Cooling up to 15 degrees Celsius. Is it over? Yes, ma'am. Yes, ma'am. Then write the definition.
झालं का? Yes, ma'am. ओके. हे लिहिलं खालचं सेंटेन्स लिहिलं का? The GCV is of only theoretical importance. Then next, net calorific value. Write down in that first sentence. A fuel containing hydrogen, produces water on combustion. Next, out of the total heat produced in combustion of the fuel, the water takes away a considerable portion of the heat. The water takes away a considerable portion of the heat. For evaporation, कशासाठी लागतं heat waterला? For evaporation, and actually less heat is available for heating. Next, we cannot find heat taken away by water. So gets lower calorific value. We cannot find the heat taken away by water. So gets lower calorific value than the theoretical. Is it over? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am.
Okay. Next, write the definition of the NCV. Write down the amount of heat obtained practically. Amount of heat obtained practically on complete combustion of unit mass or volumes of fuels. Unit mass or volume of a fuel at STP. At STP. The products of combustion are allowed to escape in the atmosphere. Next, write down the next sentence. The NCV and GCV are related as the NCV and GCV are related as the relation GCV is equal to NCV plus in bracket 9 into hydrogen into latent heat of water Next, H is the percentage of hydrogen in fuel. H is the percentage of hydrogen in fuel. Next, unit of latent heat. Sorry, H is the percentage. Okay, that was a word. Next, another line. Unit of latent heat of water and GCV and NCV are same. Units are same. Okay. Next, take the units.
Is it over? Over this or not? Yes, ma'am. मॅम 1 मिनिट मागची स्लाइड दाखवा. हे का? युनिटची. हा. झालं मग. झालं मॅम. हा, ठीक आहे. $35 absent आहे का? 35. 38 absent. $52. 53 absent also. 53. 57. 60. 35 आणि 43 लास्ट लाईक. ठीक आहे. Absent numbers 13, 14, 20, 29, 34, 38, 52, 53, 57 and 60. यापैकी कोण आहे का? These are the absent numbers. No one is present from these numbers. Okay. Then next part. Write down the last slide from the calorific value.
Completed, ma'am. ओके. काल स्कॉलरशिपचा फॉर्म मुलींमध्ये कोणी भरलाय 23 to 44 पर्यंत? शोभा तुम्ही भरला का फॉर्म? काय झालं काल? मॅम लिंकला आधार लिंकला अजून 24 आवर्स झाले नाहीत. पोस्ट ऑफिस मध्ये काढलं ना अकाउंट काल? हो काढलं ना? हो अकाउंट कन्फर्मचा मेसेज पण आलाय मला, फक्त आधार लिंक नाही झालं. किती त्यांना विचारलं का किती वेळात होते ते? 24 आवर्स मध्ये होतं. ते बोलले होते रात्रीपर्यंत होईल, पण नाही झालं अजून. मग आता आज चेक केलं का तुम्ही सकाळी? हो केलं, सकाळपासून 2-3 वेळा चेक केलं. बरं ठीक आहे. आज होईल. उद्या भरू शकताय तुम्ही. नंतर मुलांमध्ये मोरे तुमचं कुठपर्यंत आले प्रोसेस? अजून कोण राहिले? कुंभार आहे का? शुभम हा कुंभार. आहे हा कुंभार कुठपर्यंत आले तुमची प्रोसेस? मॅडम. सर्व्हर नाही, सगळं झाले, फक्त फॉर्म भरायला राहील. नंतर कोण राहिले अजून 23 to 44 मध्ये? Hello, ma'am. हा पोतदार अर्चना, D31. श्वेता तुम्ही दिले ना काल? डी किती 30? 31. तुम्ही सबमिट केलं नाही का फॉर्म? ऑफिस मध्ये कॉलेजवर नाही केलं सबमिट. कॉलेजवर नाही, ऑनलाईन पाठवली की? हा ऑनलाईन पाठवलंय. हा ऑनलाईन कोण भरायचं राहिले अजून आपल्या बॅच मधील? बघा मी नाव सांगते. अर्चना पोद्दार, नंतर कुंभार शुभम, रोहित मोरे आणि कोण मुलींमध्ये अजून? पवार काजल भरला का? पवार काजल. हा मॅम. मेटकरी शोभा. शोभा मेटकरी 4 जण राहिले. शोभा मेटकरी 2 मुली आणि 2 मुलं. शोभा मेटकरी. बघा अर्चना, नंतर शोभा, मोरे रोहित आणि कुंभार शुभम. माझ्या प्रॉक्टर बॅच मधील फक्त 4घांचा फॉर्म सबमिट ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा राहिला ऑनलाईन. आणि बाकीच्यांनी कॉलेजमध्ये येऊन सबमिट करा. नंतर अल्पेने दिलंय नाव, मी तुझ्या स्वतः कांबळे प्रवीण दिलं तुम्ही. तुमचे एक राहिलंय प्रदीपांनी दिलंय गोपाळ. हा गोपाळ मधनी एक आहे की 5 जण आहे ती. ठीक. 5 स्टुडंट्स आर रिमेनिंग. ठीक आहे आपण इथे थांबूया. नेक्स्ट पार्ट जो असेल तो आपण उद्या आपले लेक्चर नसते. मंगळवारी हॉलिडे असेल. वेन्सडेला आपण कंटिन्यू करू. ठीक आहे. नाउ विल स्टॉप हिअर.